जामुन मोजिटो बघा कसं मस्त झालं आहे ना. तर एकदा तुम्ही आता घरी ट्राय करा. या सीझनच्या मध्ये तुम्हाला हा जांभळाचा मोजिटो खूप आवडेल. सर्वप्रथम मी बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी पूर्ण जांभळे टाकून घेत आहे. जांभळे स्वच्छ धुण्यासाठी त्यामध्ये आपण 1 चम्मच मीठ घालायचा आणि चम्मचने थोडंसं पाणी ढवळायचं, जेणेकरून जांभळं पूर्णपणे स्वच्छ होती. त्याच्यामध्ये जे खडे किंवा माती व धूळ वगैरे असते ती पूर्ण निघून जाते आणि ती पूर्णपणे स्वच्छ धुवून निघतात. आता 5 मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवल्यानंतर ती हाताने बाहेर काढून घ्यायची आणि एका बाउलमध्ये ती साईडला काढून घ्यायची. आता हा जांभळाचा आपण गर काढून घेऊया. म्हणजे जांभूळचं गर अलग आणि जी बिया असते राहिलेली ती आपण साईडला करून घेऊ शकतो. हा गर तुम्ही चाकूनेसुद्धा काढू शकता किंवा असं हाताने थोडंसं प्रेस केलं की त्याच्यामधून आपण बी जी आहे त्याची ती बाहेर निघेल. आता बघा मी प्रेस करूनच पूर्ण गरा साईडला करून घेत आहे. आता एक एक करून मी अशा प्रकारे सर्व जांभळांचा गर जो आहे तो साईडला हातानेच करून घेत आहे. बघा आता सर्व जांभळांचा गर जो आहे तो आपला सेपरेट करून झाला आहे. जांभळांचा गर अलग झाला आणि ज्या आपल्या राहिलेल्या ते बिया आहेत त्या आपण फेकून देऊ शकतो. बघा मस्तपैकी असा छान असा आपला गर हा रेडी झालेला आहे. आता ह्या राहिलेल्या बिया आहेत त्या आता आपण फेकून देऊ डस्टबिनमध्ये आणि त्यानंतर हा गर आहे तो मिक्सरला आपण वाटून घेऊ बारीक. हा वाटलेला गर तुम्ही ज्या माणसाला डायबिटीज असेल त्या माणसाला रोज 1 चम्मच खायला दिला तर त्यांचं वाढलेली डायबिटीस कमी होईल किंवा शुगर त्यांची कंट्रोलमध्ये राहील. हा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. आता चला आपला ग्लास थोडासा डेकोरेशन तर झालाच पाहिजे. त्यासाठी आता आपण एका ताटलीमध्ये आपला पिंक सॉल्ट आणि थोडंसं लाल तिखट टाकून त्या ग्लासला हा जांभळाच्या आपण अर्क म्हणजे जांभूळ गर त्याला बोलतात, जांभूळ अर्क असेही बोलतात, त्यामध्ये डीप करून पुन्हा त्या मीठ आणि लाल तिखटच्या मिश्रणावर आपण थोडा पसरवून घेऊ, जेणेकरून हे मिश्रण पूर्णपणे ग्लासला लागेल आणि ग्लास कसे आपले डेकोरेशनसाठी मस्त सुंदर दिसेल. आणि जे जांभळाचं आपण जो अर्क बनवलेले आहे मिश्रण त्याचा 1 चम्मच आपण दोन्ही ग्लासमध्ये 1-1 किंवा 1.5 चम्मच तुम्ही टाकू शकता. यामध्ये तुम्हाला आवश्यकतेनुसार जर कोणाला सोडा स्किप करायचा आहे तर तुम्ही त्यामध्ये पाणीही घालू शकता. मग त्या अगोदर थोडं आपलं घरचं मीठ घालायचं. त्यानंतर त्यामध्ये मी तर सोडाही घातलेला आहे, कारण हे पाण्याच्या ऐवजी सोड्यामध्ये एकदम छान आणि सुंदर एकदम थंडगार असं फ्रेश लागतं. तर बघा आता मी एक करून हा दोन्ही ग्लासमध्ये हा सोडा घालून घेत आहे. सोडा घालून घेतल्यानंतर जो आपण मसाला लावला आहे ग्लासच्या वरती तो मसाला आपला प्रत्येक आपण थेंब पिताना जांभळाच्या मोजिटोचा तो तोंडाला लागेल आणि त्याची जी टेस्ट आहे ते अजून वाढेल. तर बघा आता मस्तपैकी असा जांभूळ अर्क आणि जांभूळ मोजिटो हे दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवून रेडी आहेत. तर तुम्हाला आणखी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा.